विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्यात 1 लाख सफाई कर्मचारी नवीन नोकर भरती करण्यात यावी, खाजगीकरण सफाई कामगार पूर्णतः बंद करण्यात यावं, ठेकेदारीवर वर्षानुवर्षे सफाईचं काम करणाऱ्या सेवकांना कायम करण्यात यावं, लाड आणि पागे कमिटीची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीनं करण्यात यावी, महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, सफाई कर्मचारी स्वतंत्र वेलफेअर बोर्ड माथाडी बोर्डच्या धर्तीवर स्थापन करण्यात यावं, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। आमच्या हक्काचं, अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? अरे हम सब, अरे हम सब। यावेळी कामगार नेते शंतनू गायकवाड, अशोक इंदापुरे आणि सफाई मजदूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू यांनी सफाई कामगारांच्या मागण्या मांडल्या। खरं तर सफाई कामगाराशिवाय या राज्यातल्या आरोग्य सेवा आपण चांगली ठेवू शकत नाही, याचं भान सरकारला असलं पाहिजे। लाडबागे समितीनं राज्यातील हे जे सफाई काम आहे त्यावरती कायम कर्मचारी नेमण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केलेली असताना ती शिफारस शासनात गुंडाळून ठेवून ठेकेदारी पद्धत आणलेली आहे। काम करणारे कर्मचारी हे मागासवर्गीय कर्मचारीच असल्यामुळे या ठिकाणी मागासवर्गीयांचं आर्थिक शोषण या ठेकेदारी पद्धतीनं होत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारकडे मागणी करतो, ठेकेदारी पद्धत रद्द करा आणि कायमस्वरूपाच्या नोकऱ्या या सफाई कामगारांना द्या। ज्या आमच्या सरकारकडे महत्त्वाच्या प्रलंबित 18 मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आज 1 दिवसीय धरणं आंदोलन या ठिकाणी आम्ही करतोय। सरकारला आमचा इशारा आहे की आमच्या मागण्या संदर्भामध्ये लवकरात लवकर आमची वाटाघाटी करावी, अन्यथा या राज्यामध्ये आम्हाला बेमुदत काम बंद आंदोलन करावं लागेल। महाराष्ट्र राज्यातून जे खाजगीकरण आहे ते पूर्णतः बंद करण्यात यावं, 1 लाख सफाई कर्मचारी नवीन भरती करण्यात यावं, त्याच पद्धतीने लाड पागे कमिटी शिफारसीची अंमलबजावणी शासकीय निमशासकीयमध्ये काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यात यावं। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये 1 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काचं निवासस्थान मोफत बांधून देण्यात यावं आणि 2005च्या नंतर जे लागलेले कर्मचारी असतील त्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लागू करण्यात यावं आणि त्याचबरोबर या सफाई कर्मचाऱ्यांच्या महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं आणि महानगरपालिकेचे जे DCPच्या 2005च्या नंतर लागलेले सफाई कर्मचाऱ्यांचा जो DCPS कपात झालेले आहे अद्यापर्यंत ते ट्रेजरीकडे आणि शासनाकडे जमा न केलेले आहे, अशा संपूर्ण महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेने DCPSच्या 2005च्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचा 4% व्याजासहित ते भरण्यात यावं।